जोरदार टीकेनंतर मोखाड्यातील जमावबंदी मागे घेण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय। महिला आणि बाल कल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे कुपोषणग्रस्त मोखाड्याचा दौरा करणार आहेत। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी जमावबंदी लागू केली होती। मोखाड्यात कुपोषणामुळे लहान मुलांचे बळी गेलेत। त्याच गावात पंकजा मुंडेंचा दौऱ्याच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता। पंकजा मुंडे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आली। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। हर्षद, पंकजा मुंडे आज पालघर दौऱ्यावर आहेत, काय अधिक माहिती आहे? पालघर जिल्ह्यातला मोखाड्यातला कुपोषणाचा प्रश्न राज्यभर गाजतो। या पार्श्वभूमीवर महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजाताई मुंडे आज मोखाड्यात येत आहेत। साधारणतः 11:30 वाजता ते ह्या मोखाड्यात पोहोचतील। त्यानंतर इथून जवळच असलेले कुपोषणाचे बळी ठरलेले सागर वाघ आणि ईश्वर सवरा यांच्या कुटुंबियांना ते भेट देणार आहेत। त्यानंतर इथली जी संपूर्ण व्यवस्था आहे, आरोग्य व्यवस्था आहे, त्याची पाहणी करणार आहेत। अंगणवाडीला भेट देणार आहेत, त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देणार आहेत। दिवसभर त्यांचा दौरा असणार आहे। एकूण सर्व गोष्टींची ते पाहणी करणार आहेत। या पंकजाताईंच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपण जर विचार केला तर या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन होण्याची शक्यता आहे। श्रमजीवी संघटना आक्रमक आहे, कारण याच्या आधी श्रमजीवीने आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या दौऱ्याला विरोध केला होता, त्यांच्यामध्ये गोंधळ घातला होता। या पार्श्वभूमीवर काल कलेक्टरांनी मनाई आदेश जारी केले होते, मात्र उशिरापर्यंत हे आदेश रद्द केलेले आहेत। त्यामुळे श्रमजीवी काय नेमकी भूमिका घेते किंवा श्रमजीवी कशा पद्धतीने आंदोलन करते ह्याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे। त्याचप्रमाणे पंकजाताईंच्या दौऱ्यानंतर इथे काय सुधारणा होईल किंवा काय बदल होईल ह्याकडेही सुद्धा सर्व नागरिकांचं लक्ष लागलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।